इयत्ता 10वी विषय मराठी इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील चुडीवाला या पाठाखालील कृतीपत्रिका पाहणार आहोत. कृतीपत्रिकेत आलेल्या कृती कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत यावर आधारित आपण चर्चा करणार आहोत. चला तर पाहूया कृतीपत्रिका. तत्पूर्वी काही शब्दार्थ. पर्वणी, दुर्मिळ संधी, शुभकाल म्हणजेच अपॉर्च्युनिटी. तेजी, भरभराट म्हणजे प्रोग्रेस. झोत, वाऱ्याचा वेगवान प्रवाह मतलब हवा का जोरदार झोका. गलका करणे, गोंगाट करणे, शोर मचाना. संकोच वाटणे, मोकळेपणाने न बोलणे, ऑकवर्ड फील होणं. हातभार लावणे, मदत करणे, हेल्प करणं. भारावून जाणे, प्रभावित होणे, इम्प्रेस होणं. आता खाली आपल्याला कृती सांगितली आहे की खालील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्याची तुलना करा. स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे नेचर. उनका नेचर कैसा था, इस पर आधारित हमें उनकी तुलना करनी है. तर अब्दुल कसा होता स्वभावाने आणि रघुभैया स्वभावाने कसा होता. तर अब्दुल इतरांच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानणारा म्हणजे लोगों के खुशी में ही खुद की खुशी मानने वाला. व्यवसायात नफा तोटा न पाहणारा. उसका जो बिजनेस था उसमें हमेशा ही वो लॉस एंड प्रॉफिट ये नहीं देखता था. रघुभैया कसा होता तर स्वतःसाठी व कुटुंबापुरता जगणारा. रघुभैया सर्वसामान्यांप्रमाणे धंद्यात फायदा बघणारा होता. रघुभैया ये खुद के लिए और अपने परिवार के लिए जीने वालों में से एक इंसान था. आणि सर्वसामान्यांप्रमाणे मतलब इन जनरल लोगों की तरह जो सर्वसामान्य लोग हैं उनके तरह उनके अपने बिजनेस में अपना फ़ायदा अपना प्रॉफिट कैसा हो यह देखने वाला ये था. तो इस प्रकार अब्दुल और रघु भैया इन दोनों के स्वभाव वैशिष्ट्य हमने देखे हैं. पुढची कृती आता आपल्याला काय सांगितली आहे तर खालील विधानांमागील कारणे लिहा. रीजन्स बताने हैं. रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. हे वाक्य शन्नू म्हणाली होती. आणि शन्नू असं म्हणाली होती की अगर आप रास्ते से जा रहे हो तो किसी को बताना नहीं कि आप तपोवन जा रहे हो. तर ती असं का म्हणाली तर अब्दुल कुष्ठरोग्याने पीडित स्त्रियांना बांगड्या भरायला जातो हे लोकांना कळले तर त्याचा परिणाम व्यवसायावर होईल म्हणून. अर्थात यहाँ पर शन्नू का कहने का मतलब ये था कि आप तपोवन जाते हो ये अगर लोगों को समझ में आया तो कोई भी दूसरी औरतें आपके पास से बंगड़ियाँ भरने या चूड़ियाँ भरने नहीं आएंगी, इसीलिए उसने ऐसा कहा होगा. आजचा दिवस म्हणजे त्याच्यासाठी पर्वणीच म्हणजे आपण आताच बघितलं की संधी एक आलेली अपॉर्च्युनिटी. मग असं का म्हटलं आहे हेही वाक्य शन्नू म्हणाली. शन्नू असं का म्हणाली तर आज संक्रांत आणि अब्दुलला तपोवनात जायचे होते. म्हणजे सणांच्या दिवशी अब्दुल तपोवनात जातो आणि कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप अनुभवतो आणि स्वतःही आनंदी होतो म्हणून शन्नू असं म्हणाली असेल. आता तिसरी कृती आपल्याला सांगितली आहे की गुणविशेष लिहा. दाजी साहेबांचे गुणविशेष काय काय होते तर आपण बघितलं जेव्हा दाजी साहेब स्टेजवर चढले आणि ते भाषण देत होते, ओळख करून देत होते पाहुण्यांची, त्यावेळेस सांगितलं गेलं की त्यावेळेस अब्दुल म्हणाला उंच सडसडीत देहयष्टी, गौरवर्ण, खणखणीत आवाज, बोलण्यात ऐट, तेजपुंज चेहरा. वयाने अगदी खूप जास्त मोठे असले तरी दाजी साहेबांचा चेहरा अजूनही अगदी कसा होता तेजस्वी होता. आवाज मोठा होता त्यांचा, बोलण्यात ऐट होती, एक रुबाब होता. त्यांचा गौरवर्ण म्हणजे सावळा रंग होता आणि उंच होतं ते म्हणजेच त्यांची पर्सनॅलिटी खूप छान होती. आता इथे आपल्याला शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये विचारली आहेत. शन्नूचा स्वभाव कसा होता तर वास्तववादी होता. म्हणजे जे फॅक्ट आहे त्या फॅक्टविषयी ती विचार करायची. फटकळ होती म्हणजे जे मनात येईल ते ती बोलायची. सामान्य विचारसरणी सगळ्यांची विचारसरणी जशी असते तशीच. संसार सुखाची अपेक्षा, माझाही संसार सुखाचा व्हावा ही अपेक्षा होती आणि ती खूप व्यवहारी होती असं इथे शन्नूबद्दल सांगितलं आहे. खालील वाक्यातील अव्यय शोधा व त्याचे प्रकार लिहा. पहिलं वाक्य आहे अब्दुल जिल्हाधिकारी कचेरी जवळ आला. आता या वाक्यामध्ये
कचेरी जवळ, तर कचेरी हे नाम आहे आणि नामाला लागून आलेला शब्द जवळ आहे, म्हणून जवळ हे अव्यय असून ते शब्दयोगी अव्यय आहे. तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आता आनंदाचा दिवस आणि चैतन्याचा दिवस या दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे आणि, म्हणून हा शब्द आहे उभयान्वयी अव्यय. बाप रे, केवढी मोठी वसाहत. बाप रे ह्या शब्दाने आपल्याला कळतं आपल्या मनातल्या काय भावना आहेत त्या, म्हणून बाप रे हा शब्द अव्यय असून तो केवल प्रयोगी अव्यय आहे. रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. आता इथे सांगितले वाचली ही क्रिया आहे, पण त्याने ती चिठ्ठी कशी वाचली? भरभर वाचली, म्हणून भरभर हे अव्यय असून ते क्रियाविशेषण आहे, अर्थात क्रियेविषयी सांगितलं गेलेलं विशेषण भरभर आहे म्हणून. इथे आपल्याला पुढचा प्रश्न सांगितला आहे विरामचिन्हे ओळखा. आता विरामचिन्हांमध्ये आपण बघू शकतो दुहेरी अवतरण चिन्ह आहे, स्वल्पविराम आहे, पूर्णविराम आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. पहिलं वाक्य काय आहे? अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. हे वाक्य कोणाच्या तरी तोंडून निघालेलं आहे, म्हणून जेव्हा कोणाच्याही तोंडून निघालेलं वाक्य असतं त्यावेळेस ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितात. अरे, अरे नंतर एक छोटासा आपल्याला ब्रेक असा होतो, म्हणून तिथे कॉमा दिलेला आहे, त्याला स्वल्पविराम म्हणतात. अनवर जेवला, अनवर जेवला असं विचारलं गेलं आहे, म्हणून प्रश्नचिन्हाचा वापर झाला आहे, म्हणून ते चिन्ह काय आहे तर प्रश्नचिन्ह आहे. पुढे आपल्याला प्रश्न दिला आहे स्वमत लिहा, सत्यता पटवून द्या. अब्दुल एक थोर समाजसेवक. आता इथे अब्दुल हा थोर समाजसेवक होता हे आपल्याला पाठाच्या वाचनातूनच कळालंय. जेव्हा आपण पाठ शिकलो त्यातूनच कळालं की अब्दुल खरोखरच एक मोठा समाजसेवक आहे. स्वतः परिस्थिती अत्यंत गरीब असून सुद्धा त्याने कशा प्रकारे लोकांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानला आहे हे आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलं आहे. तर आपण उत्तर लिहित असताना पाठाचं नाव लिहायचं आणि पाठाचं नाव लिहून झाल्यानंतर लेखकाचं नाव लिहून आपण काय करायचं आहे, इथे छोटासा एक परिचय द्यायचा आहे की चुडीवाला या पाठात जयश्री रुईकर यांनी अब्दुल नावाचं एक पात्र आपल्यासमोर मांडलं आहे आणि हे अत्यंत गरीब व्यक्तिमत्व असून सुद्धा लोकांच्या आनंदासाठी कशा प्रकारे झटतो आणि ज्या ठिकाणी कुणीही जात नाही अशा ठिकाणी तो जाऊन लोकांची सेवा करतो. सेवा करतो म्हणजेच काय तर त्यांना आनंद मिळवून देतो. तर अशा प्रकारे अब्दुल हा एक थोर समाजसेवक आहे. शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा असे तुम्हाला वाटते? आता शन्नू ही एक सर्वसामान्य विचार करणारी व्यक्ती आहे. यासाठी पण आपण थोडीशी एक प्रस्तावना लिहू शकतो की चुडीवाला या पाठात जयश्री रुईकर यांनी अब्दुल हे व्यक्तिमत्व मांडत असताना त्यांच्या पत्नी अब्दुल यांच्या पत्नी शन्नू हे एक पात्र आपल्यासमोर ठेवलं आहे आणि शन्नू ही अत्यंत सर्वसामान्यांप्रमाणे विचार करणारी आहे. जिथे अब्दुल तपोवनात जातो आणि त्या तपोवनात कुष्ठरोगी स्त्रिया राहत असतात आणि त्यांना तो आनंद मिळतो, त्यांना तो बांगड्या भरतो. पण हे जर लोकांना कळलं तर कदाचित अब्दुलकडून कुणीही बांगड्या भरून घेणार नाही आणि याचा पूर्णपणे परिणाम त्याच्या व्यवसाय होईल, त्याच्या धंद्यावर होईल आणि आपली उपासमार होईल, आपली मुलं उघड्यावर पडतील. ह्या कारणामुळे ती फटकळ होती. ती अब्दुलला कायमच तपोवनात जाण्यासाठी ती काय करायची, त्याला थांबवायची. पण तसं काही होत नव्हतं, म्हणून शन्नूचा विचार जो होता तो काही चुकीचा नव्हता. ती पण कुठेतरी थोडक्यात पण स्वतःच्या कुटुंबाविषयी विचार करत होती. नेक्स्ट आहे तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे मत लिहा. आता तंत्रज्ञान म्हणजे काय तर टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून अब्दुलचा मुलगा त्याचा बिझनेस कसा वाढवू शकतो ह्याचा तर आपण सगळेजण सहज विचार करू शकतो की तंत्रज्ञानाच्या उपयोगाने तो आधी शोधू शकतो की कशा कशा प्रकारच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत, आपण ऑनलाईन बिझनेस कशा पद्धतीने करू शकतो. असे अनेक विचार तुम्ही या उत्तरामध्ये मांडू शकता. दुसऱ्याला मदत करताना
करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा. आता ह्या प्रसंग, हा जो प्रसंग आहे तो तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. तुम्ही समजा एखाद्याला कोणाला मदत केली असेल, अगदी सहज फक्त रस्ता क्रॉस करायला सुद्धा कोणाला मदत केली असेल, तर तो प्रसंग तुम्ही इथे लिहू शकता. आणि त्यावेळेस खरंच आपल्याला खूप आनंद होतो की आपण कोणाची तरी मदत केली आहे, छोटीशी का असेना पण आपण मदत केली आहे, याचं समाधान आपल्याला मिळत असतं. तर अशा प्रकारे आज आपण चुडीवाला या पाठाखालील कृतीपत्रिका पाहिलेली आहे, जी तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच.